शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु सरकारने शक्तीपीठ पूर्ण करण्याचा घाट घातलाय। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मागणी करून देखील एकीकडे सांगली जिल्ह्यामध्ये दुसरा महामार्ग असताना देखील हा समांतर महामार्ग करण्याचा घाट का घातला जातो, याच्यामागे कोणतं षडयंत्र आहे? केवळ भ्रष्टाचार, दुसरं काही नाही। याच्यामधून प्रचंड असा पैसा उभा करायचा आहे आणि हा सगळा काळा पैसा आहे। म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षानं या देशातला काळा पैसा हद्दपार करू, परदेशातला काळा पैसा देशामध्ये आणू आणि प्रत्येकी 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करू असं आश्वासन दिलं, तोच भारतीय जनता पक्ष रस्ते बांधणीतून प्रचंड मोठा काळा पैसा तयार करायला लागलाय। जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपये काळा पैसा तयार होणार आहे आणि तो सगळा यांच्या राजकारणासाठी वापरला जाणार आहे। जर शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द केलाच नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही होऊन देणारच नाही। अजून संयुक्त मोजणी झालेली नाही। संयुक्त मोजणी झाल्याशिवाय डीपीआर तयार होणार नाही आणि संयुक्त मोजणी करायला कुठलाही शेतकरी तयार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या संमतीशिवाय मोजणी करायला अधिकारी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊ शकत नाहीत। संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत आमच्या मालमत्तेचं रक्षण करायचं आणि त्यामुळे आमची जमीन, आमची शेती ही आमची मालमत्ता आहे। आमच्या परवानगीशिवाय मोनार्क कंपनीसारखी खाजगी लोक आमच्या शेतामध्ये येऊ शकत नाही आणि पोलिसांनी त्यांची गुलामगिरी करू नये आणि वेळ प्रसंगी मग त्यांच्या अंगावरच्या वर्दीचाही आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही। नक्कीच जर पाहिलं तर आपण राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये या खरं मोर्चाला सुरुवात होत आहे। सध्या या ठिकाणी राजू शेट्टी या मोर्चामध्ये सहभागी झाले तर येथून यांच्या नेतृत्वामध्ये आता काही वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा सुरुवात होईल। कॅमेरामन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।